मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने माझ्यासोबत ना ही 3 कामं कधी ना कधीतरी करावीत. पण मित्रांनो ती स्त्री ना भीतीपोटी किंवा मित्रांनो लाजेपोटी ती म्हणजे असं ना उघडपणे बोलून दाखवत नाही, कारण तिला भीती वाटते किंवा तिला थोडीशी लाज पण वाटते की जर म्हणजे मी माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बॉयफ्रेंडला असं सांगितलं की म्हणजे तू ना माझ्यासोबत अशी 3 कामं कर, सो तो ना माझ्याबद्दल काय विचार करेल, म्हणजे त्याला ना माझ्याबद्दल काय वाटेल, असं म्हणजे त्या बाईला ना थोडीशी भीती वाटते किंवा तिला लाज पण वाटते. आणि मित्रांनो त्याच्यामुळे ना ती स्त्री ना ही इच्छा तिच्या मनामध्ये ती दाबून ठेवते. तर मित्रांनो तीच कामं ना आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट माहीत पडली पाहिजे की आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला काय आवडतं. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे की मित्रांनो घाणेरड्या भाषेमध्ये तिचं कौतुक करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? घाणेरड्या भाषेमध्ये, घाणेरड्या शब्दामध्ये तिचं कौतुक करणं. आता बघा मित्रांनो, आपण ना एखाद्या स्त्रीचं चांगल्या भाषेमध्ये कौतुक कसं करतो की आज ना तू खूप ना सुंदर दिसत आहेस, आज तू ना खूप छान दिसत आहेस, असं म्हणजे आपण ना चांगल्या भाषेमध्ये कौतुक करतो. पण मित्रांनो अशा भाषेमध्ये ना स्त्रीला कौतुक म्हणजे तिला कायमचं भेटत असतं, पण तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने माझं कौतुक ना थोड्याशा घाणेरड्या भाषेमध्ये माझं कौतुक करावं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, आज तू ना खूप जास्त आयटम दिसत आहेस, आज तू ना एकदम माल दिसत आहेस, असं म्हणजे घाणेरड्या भाषेमध्ये. आता बघा मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला ना इथे सर्व काही सांगू शकत नाही, कारण मित्रांनो असं सांगणं ना इथे अलाउड नसतं. तर मित्रांनो तुम्ही समजून जा की घाणेरड्या शब्दामध्ये म्हणजे मित्रांनो ते शब्द ना त्या बाईला असं वाटलं पाहिजे, म्हणजे ते शब्द ऐकल्यानंतर की म्हणजे मी ना खूप जास्त सुंदर आहे असं त्या बाईला वाटलं पाहिजे. सो मित्रांनो अशा घाणेरड्या भाषेमध्ये आपलं कौतुक ऐकणं म्हणजे त्या बाईला ना खूप जास्त आवडतं. पण मित्रांनो ती बाई ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला अशी गोष्ट ना उघडपणे सांगत नाही, कारण तिला वाटतं की जर मी त्याला असं बोलले की म्हणजे तू ना घाणेरड्या भाषेमध्ये माझं कौतुक कर, सो माझा नवरा ना किंवा माझा बॉयफ्रेंड माझ्याबद्दल काय विचार करेल, असं तिला भीती वाटते आणि तिला लाज पण वाटते. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे की सार्वजनिक ठिकाणी 4 चौघांमध्ये तिला टच करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? सार्वजनिक ठिकाणी 4 चौघांमध्ये तिला टच करणं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने जेव्हा म्हणजे आम्ही दोघं ना सार्वजनिक ठिकाणी जेव्हा जाऊ ना, म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई आणि तिचा नवरा एखाद्याच्या लग्नामध्ये किंवा एखाद्याच्या पार्टीमध्ये ते दोघं गेले आहेत आणि त्या लग्नामध्ये ना किंवा त्या पार्टीमध्ये खूप जास्त माणसं जमलेली आहेत. सो अशा ठिकाणी ना प्रत्येक बाईला वाटतं की माझ्या नवऱ्याने ना मला टच करावं. जसं की फॉर एक्झाम्पल माझ्या खांद्यावरती हात ठेवणं किंवा माझा हात ना म्हणजे त्याने आपल्या हातात पकडणं, असं म्हणजे त्या बाईला वाटतं की 4 चौघांमध्ये ना माझ्या नवऱ्याने म्हणजे मला जवळ घ्यावं, मला टच करावं, असं प्रत्येक बाईला वाटतं. पण मित्रांनो कोणतीच बाई ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला अशी गोष्ट ना बोलून दाखवत नाही की म्हणजे आता मला सार्वजनिक ठिकाणी ना 4 चौघांमध्ये तू मला टच कर, तू मला जवळ घे, कारण त्या बाईला भीती वाटते आणि म्हणजे तिला ना थोडीशी लाज पण वाटते की म्हणजे जर मी त्याला असं बोलली की म्हणजे तू मला टच कर, सो म्हणजे तो ना माझ्याबद्दल काय विचार करेल, म्हणजे तो ना माझ्याबद्दल काही ना काहीतरी गैरसमज करेल, असं तिला भीती वाटते. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना ती बाई असं कधीच बोलून दाखवत नाही. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे की मित्रांनो लहान मुलांसारखं तिला ट्रीट करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? लहान मुलांसारखं तिला ट्रीट करणं. आता बघा मित्रांनो प्रत्येक बायकोला ना म्हणजे प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने मला ना एखाद्या लहान मुलांसारखं मला ट्रीट करावं. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे त्याने मला ना बाबू बोलावं, त्याने मला सोना बोलावं, म्हणजे त्याने मला ना चॉकलेट किंवा
आईस्क्रीम म्हणजे त्याने मला आणून द्यावं. म्हणजे मित्रांनो जसं आपण ना लहान मुलांसोबत म्हणजे जसं आपण वागतो ना, म्हणजे मित्रांनो आपण बघा म्हणजे एखाद्या लहान मुलाला बाबू बोलतो, सोना बोलतो, म्हणजे आपण त्या लहान मुलाला ना चॉकलेट देतो, आईस्क्रीम देतो, असं म्हणजे सेम टू सेम लहान मुलांसारखं माझ्यासोबत त्याने वागावं असं प्रत्येक बाईला वाटतं. पण मित्रांनो कोणतीच बाई ना असं आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला असं बोलून दाखवत नाही. पण मित्रांनो जर तिचा नवरा ना किंवा तिचा बॉयफ्रेंड असं लहान मुलांसारखं ना जर तिच्यासोबत वागायला लागला, सो मित्रांनो ती बाई ना आतून खूप जास्त खुश होते, पण ती दाखवत नाही, पण ती आतून ना खूप जास्त खुश होते. सो मित्रांनो तुम्ही पण ना आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या गर्लफ्रेंडसोबत असं लहान मुलांसारखं ना तुम्ही वागून बघा. म्हणजे तुमच्या बायकोला ना आतून किती आनंद भेटतो. म्हणजे ती गोष्ट ना तुम्ही मला स्वतः सांगाल की वा भावा काय तू काम सांगितलंस, असं तुम्ही मला ना स्वतः सांगाल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.